पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि यामध्ये हल्ल्यामध्ये अनेक जणांचा खरं तर मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यामुळेच खरं तर बिबट्या आणि मानवाचा संघर्ष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि याच निमित्ताने सध्या राज्य सरकारने ते जे पाऊल आहेत ती खरं उचललेली आपल्याला पाहायला मिळतं कारण की वन विभाग असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्यामध्ये सध्या बैठका सुरू आहेत। नक्की या बैठकीमध्ये काय झालं यासोबत याची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक वनरक्षक मॅडम आहेत। मला सांगा की ज्या पद्धतीने पाहिलं की काल ज्या बैठकी झाल्या 2-3 दिवस बैठक होत होते बिबट्या आणि मानवाचा संघर्ष रोखण्यासाठी काय प्रयत्न केला होता? 2 बैठकी झाल्यात त्यात प्रामुख्याने परवा दिवशी पुण्यामध्ये माननीय वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। त्याच्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातले सगळे फॉरेस्टचे अधिकारी त्यांनी डिस्कशनसाठी बोलवले होते आणि आपण काय करू शकतो, अजून चांगल्या काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून ह्या प्रॉब्लेमला आपल्याला कप करता येईल किंवा कमी करता येईल। आणि त्याच्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांची बैठक लागली आणि झालेले डिस्कशन्स आणि त्यातल्या फलितांनी हा जो सिनॅरिओ सध्या सुरू आहे पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये तर त्याच्यावर काय काम करता येईल ह्या दृष्टीने ती बैठक झाली। तर मला जेवढी माहिती मिळाली आहे, ऑफिशियल नोट अजून आल्या नाही आहेत, पण त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पुणे जिल्ह्यात तातडीने 2 रेस्क्यू सेंटर जसे माणिकडोहच्या धर्तीवरती आहेत तसे 2 आपण करूयात। बिबट ही राज्य आपत्ती कशी घोषित होईल यासाठी मंत्रिमंडळात बैठक घेऊन तसा अहवाल सादर करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या आहेत आणि बिबट्याला शेड्यूल 1मधून 2मध्ये घालण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो का हे याबाबत त्यांनी थोडा विचारविनिमय केला आणि पिंजऱ्यांची उपलब्धता यावर त्यांनी बरंच भाष्य केलं। म्हणजे लोकांना पिंजरे उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि आत्ता जे आमचं सुरू आहे ऑपरेशन सध्या पिंपरखेड किंवा या भागांमध्ये की ट्रॅपिंगचं आणि हे तर ते कंटिन्यू करून बिबट्यांना आपण त्यांच्या अधिवासात कसं काय ठेवू शकू ह्याबाबत निर्णय घेण्यात। खरं तर नरभक्षक बिबट्यावर सुद्धा काहीतरी उपाययोजना काढल्या असेल कारण नरभक्षक बिबट्या सध्या हल्ले करतोय त्यांच्यावरची काय अधिसूचना काढलेली? ॲक्च्युली मी मगाशी सांगितल्यासारखं नरभक्षक बिबट्या असं नसतं। नॉर्मली मी मगाशी म्हटलं तसं सध्याचा जो सीझन आहे बिबट्यांचा ब्रीडिंगचा म्हणजे विणीचा हंगाम सुरू आहे सध्या आणि आपल्याकडे ऊस कटिंग पण सुरू आहे आणि बिबट्यांचा अधिवास ऊसात आहे तर त्यामुळे ऊस कटिंग सुरू असल्यामुळे त्यांचा अधिवास थोडासा डिस्टर्ब झाला त्यामुळे बिबटे आपल्याला सारखे दिसत आहेत। मग ह्युमन इंटरॅक्शन वाढतं म्हणजे माणसाचं बिबट्यांसोबत होणारं दर्शन किंवा माणसाचं बिबट्यांसोबत होणारं इंटरॅक्शन वाढतं आणि त्यातनं अशा घटना घडतात। मग आपण ज्या सांगतो टुडू ज्या वन विभागाने दिले त्यातले काही पाळले नाही गेले किंवा नजर चुकीने ॲक्सिडेंटल अटॅक्स म्हणून ह्युमन डेथ होते, ह्युमन इंजुरीज होतात, ॲक्सिडेंट्स होतात आणि माणसाला दुखापत होते। तर हे सगळं त्या डिस्टर्ब एन्व्हायरमेंटच्या ह्याच्यातनं हे खरं आहे की आपल्याकडे घनता वाढली आहे बिबट्यांची, त्याची गणना नाही झालेली आहे, त्याच्यासाठी गणना करावी लागणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत आपसूक येणार आहेत। म्हणजे आदेश दिलेत नसबंदी करण्याचे म्हणजे नसबंदी करण्याचे आदेश दिल्यानंतर कशा प्रकारे नसबंदी त्या ठिकाणी केल्या जातील किंवा नरभक्षक बिबट्यांना गोळ्या कशा घातल्या जातील किंवा ठार मारण्याची काय उपाययोजना केल्या? नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याचे जे सरांनी आदेश दिले तर ते आदेश ठीक आहेत की म्हणजे जिथे ह्युमन डेथ झाली तिथे विचार न करता तो बिबट्या कॅप्चर करा आणि त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले। पण त्याही पूर्वी एक फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या SOP आहेत, NTCAच्या गाईडलाईन आहेत त्यानुसार ही परमिशन PCCF वाईल्डलाईफकडून येते म्हणजे बिबट्याला ठार मारण्याची। त्यांनी ती परमिशन वन विभागाला दिली की लगेचच काम सुरू करता येतं आणि त्यानुसार ॲक्शन करता येते। तर ती 2 कंडिशनवर असते। एक तर आपण त्या बिबट्याला जेरबंद करू शकलो पाहिजे म्हणजे जो नरभक्षक झाला आहे किंवा ज्याकडून ह्युमन डेथ झाली तो, नाही तर जर कॅच नाही करू शकलो तर आपल्याला मारण्याचे आदेश असतात। खरं तर थर्मल ड्रोन कॅमेराद्वारे सुद्धा पाहणी करण्यास सांगितलं आहे, त्यासोबत 2 रेस्क्यू त्या ठिकाणं करायला सांगितले। कशा प्रकारे ती ठिकाणं असणार आहे आणि त्याचा काय उपयोग केला जातो? रेस्क्यू सेंटर जे 2 सांगितले आहेत ते मी म्हटल्यासारखं माणिकडोहला जे आपलं बिबट निवारा केंद्र आहे त्या धर्तीवर सेम तसंच 160 बिबट्या ठेवण्याच्या कॅपॅसिटीचे 2 ठिकाणी करण्याचे आदेश आहेत। तर ते 2 ठिकाणं नेमकी कोणती, आता आम्ही प्रपोज करताना 4 प्रपोज केली आहेत पुण्यामध्ये, 2 शिरूरमध्ये, 1 आंबेगावमध्ये आणि 1 जुन्नरमध्ये। तर जुन्नरमध्ये तर 1 आहे तर मग मे बी जी 2 होतील ते आंबेगाव शिरूर कसं एकत्र टॅकल होईल कारण WIAच्या ह्याच्यानुसार हॉटस्पॉट 4 रेंजेस आहेत आपल्या जुन्नर, ओतूर, शिरूर आणि मंचर तर त्यांना टॅकल करण्यासाठी म्हणून। पण या ठिकाणी जी बिबट्यांची संख्या आहे ती 2000च्या जवळपास आहे आणि जर रेस्क्यू सेंटर जर तयार केली त्याची क्षमता 160 असणार आहे तर हे नियोजन कसं असणार आहे बिबट्या पकडून? आपण आता ट्रान्सलोकेशनचा प्रस्ताव पण आहे
आपल्याकडे म्हणजे 75 आपण ट्रान्सलोकेटेड भारतातल्या वेगवेगळ्या झोनना आम्ही पत्रव्यवहार केला आहे की ज्यांना पण विदाऊट ॲनिमल रिप्लेसमेंट ज्यांना पण बिबट्या हवा आहे त्यांच्या ह्याच्यासाठी डिस्प्लेसाठी तर ते आमच्याकडनं घेऊन जाऊ शकतात. प्लस वनताराकडनं पण पहिल्या 50 लेपर्डचं जसं वनमंत्री साहेबांनी घोषणा केली होती तर त्यातल्या पहिल्या 50 बिबट्यांना घेण्यासाठी वनताराकडनं पण ॲक्सेप्टन्स आलेला आहे. हे प्लस आपली माणिक ढोची कॅपॅसिटी आपण 40वरून 125 करतो आहे. काही बिबट्या आम्ही सोशलाईज करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे 2 निवारा केंद्र झाले तर 320 अजून बिबटे होतील की जिथे आपण ती ठेवू शकू आणि ट्रान्सलोकेशन काही वनतारा काही करून आपण बऱ्यापैकी बिबट्यांचं स्थलांतरण करायला सक्षम राहू. आणि जसे प्रॉब्लेम्स येतील जसं घनतेचे आयडेंटिफिकेशन होईल त्याच्यानंतर सुरुवातीला प्राथमिकता फक्त 2च आलेत ना. गरज वाटली तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला अजूनही करण्याच्या परमिशन देतील जसं ते अहिल्यानगरला नाशिकला तिथे मिळू शकतं. मात्र केंद्र सरकारकडनं नसबंदी करण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. तर नसबंदी कशा प्रकारे केली जाईल? आता नसबंदीचा परवाच दिवशी आदेश आला आहे की आपण फिमेल बिबट्यांचं नसबंदी करणार आहोत. तर ते इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. तर ते इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्हसाठीची जी ड्रग आहे ती आपल्याला कदाचित इम्पोर्ट करावी लागणार आहे. त्याच्यासाठी नेसेसरी परमिशन्स घ्यावे लागणार आहेत. SOP ठरवावी लागणार आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणा WCT म्हणा किंवा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आमचे PCCF वाईल्ड लाईफ चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन ह्या सगळ्यांच्या गायडन्समध्ये हे ऑपरेशन होणार आहे. त्याच्यासाठीची फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे ते ऑपरेशन करायचं ठरलं तर इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह द्यायचं ठरलं तर ते कसं द्यायचं रेकॉर्डिंग कसं करायचं किती काळजी घ्यायची SOP काय असेल किती प्रमाणात करायचं हे सगळ्याचे आम्हाला गाईडलाईन्स येतील येणाऱ्या आठवड्यामध्ये आणि त्यानुसार जुन्नर फॉरेस्ट डिव्हिजन ते काम पूर्ण करेल. नक्कीच यामध्ये पाहिलं की खरं तर बिबट्या आणि मानवाचा जो संघर्ष आहे तो रोखण्यासाठी कुठेतरी राज्य सरकार असेल वन विभाग असेल यांनी कुठेतरी पावले उचललेलं पाहायला मिळतं आहे. आणि याच अनुषंगाने पुढील काळामध्ये नरभक्षक बिबट्या असेल किंवा मादी असेल त्या मादीची नसबंदी करण्याचे जे आदेश आहेत ते सध्या पारित करण्यात आलेले आहे. मात्र पुढील काळामध्ये राज्य शासन असेल किंवा वन विभाग असेल यांनी बिबट्या आणि मानवाचा संघर्ष रोखण्यासाठी कितपत योग्य राहतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे अभिषेक समीर सुनील TV9 मराठी जुन्नर पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.